नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी आज एकदम पारंपरिक, चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनविते. ती संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते. जी चवीला अतिशय टेस्टी आहे आणि त्याहून जास्त पौष्टिकी आहे. या भाजीला बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर त्यातीलच एक प्रकार मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. कदाचित या प्रकारची भाजी तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपी पाहूया. या सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत. एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. एक मोठं टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. एक मोठं वांग घेतलेलं आहे, उभे काप करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून काळं पडणार नाही. एक बटाटा घेतलेला आहे, बटाटाही पाण्यामध्ये ठेवलेला आहे, उभे काप करून घेतलेले आहेत. एक वाटी पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत, घेवड्याच्या शेंगाही घेतलेल्या आहेत, वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोलून, भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत 1 पाऊण वाटी, चाकवतची एक जुडी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे. पालकची पाने घेतलेली आहेत एक अर्धा जुडी. कढीपत्ता घेतलेला आहे. 2 भेंड्या घेतलेल्या आहेत. गाजराचे उभे काप करून घेतलेले आहेत. कांद्याची पात घेतलेली आहे चिरून. शेवग्याची एक शेंग घेतलेली आहे, शिरा काढून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडासा फ्लावर घेतलेला आहे. ओला हरभरा घेतलेला आहे सोलून. या हरभऱ्याला काही भागांमध्ये घाटा देखील म्हटले जाते. तांदूळशाची भाजी घेतलेली आहे. गवारीची शेंग घेतलेली आहे निवडून. खोबरं घेतलेलं आहे किसून पाऊण वाटी. लसणाचे 2 लहान गड्डे घेतलेले आहेत सोलून. अद्रक घेतलेले आहे, तुकडे घेतलेले आहे अद्रकचे. कोथिंबीर घेतलेली आहे कोवळी. पाऊण वाटी तीळ घेतलेला आहे. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तुम्ही कांद्याचे उभे कापही करून घेऊ शकता. कांदा छान बदामी रंगावर परतून घ्यायचा आहे. परतलेला कांदा एक साईडला करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्यामध्ये तेल असतंच, त्यामुळे मी एक्स्ट्रा तेल घेत नाही. छान असं परतून घ्यायचं आहे. कांदाही मिक्स करून सगळं छान परतून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य हलक्या बदामी रंगावर परतून झालेलं आहे. हे एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या परतून घेणार आहोत. यामध्ये पालकची भाजी, चाकवत भाजी, तांदूळशाची भाजी साईडला काढून घेतलेली आहेत. त्या भाज्या लवकर शिजतात, त्यामुळे आपण नंतर टाकणार आहोत. या भाज्या तेल आणि मीठ टाकून छान परतून घ्यायच्या आहेत. यामुळे भाजीला टेस्ट चांगली येईल.
या भाज्या झाकण ठेवून एक वाफ आणणार आहोत, जेणेकरून भाजीला चव चांगली येईल. या भाज्या आपण कुकरला अर्धवट शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपली भाजी पटकन होईल. एक ग्लास पाणी घेतलेलं आहे. मसाला आपण करून घेणार आहोत. मसाल्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, मिरची, तीळ, खोबरं, लसूण आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा मसाला करणार आहोत. अर्धा मसाला नंतर सुक्या भाजीला बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. याचं छान वाटण करून घेणार आहोत. या भाज्या लवकर शिजतात, त्यामुळे मी साईडला काढून ठेवल्या होत्या. या भाज्या आपण चिरून घेणार आहोत. चाकवत घेतलेली आहे. भाज्या आपल्या अर्धवट कुकरला शिजवून झालेल्या आहेत. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. टोमॅटो घेतलेला आहे. मिक्सरमध्ये केलेलं वाटण घेतलेलं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. धनिया पावडर, हळद, गरम मसाला घेतलेला आहे. रेग्युलर जे लाल तिखट वापरतो ते घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे. आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. अर्धवट शिजवलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही आवडत असल्यास गूळही घेऊ शकता. आपण अर्ध्याच भाज्या घेतलेल्या आहेत. अर्धी भाजी सुकी बनवणार आहोत. कट केलेल्या पालेभाज्या घेतलेल्या आहेत. पालेभाज्या लवकर शिजतात, त्यामुळे आपण कुकरला लावल्या नाही. गरम पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या आपल्या शिजवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता भाजी आपली किती छान झालेली आहे. मीठ घ्यायचं आहे. आपण अगोदरही थोडं मीठ घेतलं होतं. भोगीची ग्रेव्ही भाजी झालेली आहे. आपण आता सुकी भाजी बनवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला करून घेणार आहोत. थोडंसं पाणी घेतलेलं आहे. मिक्सरवर छान असं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण करून झालेलं आहे. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. जिरे मोहरी घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. कांदा टोमॅटो घेतलेला आहे. छान असं बदामी रंगावर परतून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये केलेलं वाटण घेतलेलं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे.
हळद, गरम मसाला, धने पावडर घेतलेली आहे. रेग्युलर लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक्स्ट्रा मसाला राहिलेला त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे. हा मसाला आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. अर्ध्या राहिलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत. पालेभाज्याही घेतलेल्या आहेत. एक अर्धा ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. आपण ही सुकी भाजी बनवणार आहोत. छान मिक्स करून झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून भाज्या शिजवून घेणार आहोत. सुकी भाजी आपली झालेली आहे. तुम्ही बघू शकता सुकी भाजी ही झालेली आहे. भोगीची ग्रेव्ही ही झालेली आहे. भाजीचा सुगंध खूप छान येत आहे. चमचमीत आणि झणझणीत भोगीची सुकी भाजी आणि ग्रेव्ही ही झालेली आहे. या भाजीबरोबर तुम्ही 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल एवढी ही भाजी चविष्ट आणि पौष्टिक आहे. आपण आता बाजरीची भाकरी पाहूया. बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चाळून. त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे. त्यामुळे बाजरीच्या भाकरीची चव छान येईल. पीठ छान मळून घ्यायचं आहे. भाकरी करून घ्यायची आहे. तीळ लावलेलं आहे. छान गोल भाकरी थापून घ्यायची आहे. छान गोल भाकरी आपली करून झालेली आहे. तवा गरम झालेला आहे. भाकरीला पाणी लावून घेऊया. भाकरीचं पाणी सुकलं की उलटण्याच्या साहाय्याने भाकरी पलटून घ्यायची आहे. अगोदर भाकरी खालच्या बाजूने भाजून घ्यायची आहे. नंतर दुसऱ्या साईडने भाजायची आहे. भाकरी छान अशी टम फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता. भाकरी आपली झालेली आहे. भोगीच्या भाजीची ग्रेव्ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. भोगीची सुकी भाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पारंपरिक पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत, चविष्ट आणि पौष्टिक अशा दोन्हीही भोगीच्या भाज्या झालेल्या आहेत. तुम्ही 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.